पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील 65 एकर जॅकवेल येथून भीमा नदी पात्रातून गावातील भीमा नदी पात्रालगत ठिकाणी अवैधरित्या अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पो क्रमांक MH11 DD 5899 या टेम्पोमध्ये चालक आदित्य मनोज माने राहणार पंढरपूर राहणार आंबेगाव हा आपल्या ताब्यात अवैधरित्या भीमा नदी पात्रातील वाळू सदर टेम्पोमध्ये चोरून घेऊन जात असताना सदर वाहनासह 3 रस्ता चौक येथे ताब्यात घेऊन पंढरपूर तालुका पोलिसांनी टेम्पो चालक मालक यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305-303 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर आरोपीकडून वाळू व अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो असा एकूण 6,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला आहे व सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिमन्यू गरड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास देशमुख, दीपक भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, सागर गवळी, विजयकुमार आवटी, पोलीस चालक चाटे विलास घाडगे, हसन नदाफ यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे।